नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटेटिव्ह वेब पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाजसुधारकामध्ये आपण स्त्री समाजसुधारकांचा विचार करायला सुरुवात केलेला होता. त्याच्यामधल्या पुढल्या समाजसुधारक आहेत त्या म्हणजेच कोण आहेत, लक्ष्मीबाई टिळक यांचा जर आपण विचार केला तर 1868 ते 1936 असा त्यांचा जीवनकाळ आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचं जर विचारात घेतलं, मराठी साहित्यातील महत्त्वपूर्ण लेखिका आत्मचरित्र लेखनासाठी प्रसिद्ध होत्या. बघा, चरित्र लेखनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक होत्या. बघा, प्रारंभिक जीवन जर बघितलं तर जन्म 1868 मध्ये जळालपूर या ठिकाणी झालेला आहे. वडिलांचे नाव नारायण गोखले आणि मूळ नाव मनकर्णिका. बघा, त्यांचं मूळ नाव होतं मनकर्णिका. बघा, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्ष्मीबाई यांचं मूळ नाव काय होतं? मनकर्णिका. जसं आनंदीबाईंचं जुनं नाव होतं यमुना, त्या पद्धतीनं लक्ष्मीबाईंचं मूळ नाव होतं मनकर्णिका. सनातनी कुटुंबातील पार्श्वभूमी होती. लहानपणापासूनच पारंपरिक संस्कार त्यांच्यावरती झालेले होते. बघा, लक्ष्मीबाई टिळक यांच्याबद्दल आपण जर बघितलं तर मराठी साहित्यातील एक महत्त्वाच्या लेखिका, आत्मचरित्र लेखनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या. जळालपूर इथे जन्म झालेला आहे. नारायण गोखले यांच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे. जुनं नाव काय आहे? मनकर्णिका आहे. त्याच्यानंतर बघा, विवाह नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर पत्नीने लेखन वाचन शिकवले आणि त्या काळात महिलांना शिक्षणाची संधी कमी होती. पतीच्या प्रोत्साहनामुळे लेखनाची सुरुवात त्यांनी केलेली पाहायला मिळते. धर्म परिवर्तन आणि सामाजिक कार्याचा जर विचार केला, 1895 मध्ये पतीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. 1900 मध्ये लक्ष्मीबाईंनीही धर्म स्वीकारला. बघा, दोघांनीही ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. 1895 मध्ये पतीने म्हणजेच नारायण वामन टिळक यांनी काय केलेलं आहे? ख्रिश्चन धर्म स्वीकारला. 1900 मध्ये लक्ष्मीबाईंनी देखील तो धर्म स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1897चा दुष्काळ, त्याच्यामध्ये 22 मुलांचा सांभाळ त्यांनी केलेला आहे. नगर येथे भाषण आणि समाजातील विरोध सहन करून हे कार्य सुरू ठेवलेलं पाहायला मिळतं. बघा, याच्यामध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा घेऊ शकतो, तो म्हणजेच काय? त्यांचे धर्म स्वीकारण्याचे डेट्स किंवा आपण वर्ष विचारात घेऊ शकतो. ते म्हणजेच 1895 मध्ये त्यांनी त्यांच्या पतीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि 1900 मध्ये त्यांनी स्वतः धर्म स्वीकारलेला आहे. 1897च्या दुष्काळामध्ये 22 मुलांचा सांभाळ त्यांनी केलेला पाहायला मिळतो. साहित्याचा जर विचार केला तर प्रमुख ग्रंथ होता स्मृतिचित्रे. त्याच्यानंतर इतर आहे. भरली घागर हा कथासंग्रह आहे. भाषांतरण जर बघितलं, कन्नड, गुजराती, इंग्रजी. आत्मचरित्र लेखनातील एक उत्कृष्ट नमुना त्यांनी मांडलेला पाहायला मिळतो. स्त्री जीवनाचे वास्तव चित्रण हे महत्त्वाचं काय आहे? त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. सन्मान आणि त्यांचा योगदानचा विचार केला तर 1919 साली नारायण वामन टिळक यांचे निधन झाले आणि ख्रिस्तियन ग्रंथ पूर्ण केला. बघा, ख्रिस्तियन ग्रंथ पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं. 1933 मध्ये नागपूर ख्रिस्त साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि नाशिकमध्ये कवी संमेलनाच्या स्वागत अध्यक्षा. बघा, नागपूर येथे 1933 मध्ये नागपूर येथे भरलेल्या ख्रिस्त साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या आणि नाशिक येथे भरलेल्या कवी संमेलनाच्या त्या काय होत्या? तर स्वागत अध्यक्ष होत्या. प्र.के. अत्री यांनी साहित्य लक्ष्मी हा किताब त्यांना दिलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे. बघा, लक्ष्मीबाई टिळक यांना साहित्य लक्ष्मी हा किताब कोणी दिलेला आहे? प्र.के. अत्री यांनी दिलेला आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा आपण वेगळ्या पद्धतीनं प्रश्न तयार करायचा झाला तर साहित्य लक्ष्मी हा किताब कुणाला मिळाला? साहित्य लक्ष्मी हा किताब लक्ष्मीबाई टिळक यांना मिळाला. पुन्हा एक वेगळा प्रश्न, लक्ष्मीबाई टिळक यांना प्र.के. अत्री यांनी कोणता किताब दिला? साहित्य लक्ष्मी हा किताब दिलेला आहे. तर मराठी साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठं आणि भरीव योगदान करण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर लक्ष्मीबाई टिळक यांनी केलेलं पाहायला मिळतं. बघा, आपल्या पूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी बरेचसे साहित्य लिहिलेले आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा काय आहे? आत्मचरित्र लेखनासाठी त्या प्रसिद्ध होत्या आणि त्यानुसार त्यांचं जुनं नाव मनकर्णिका होतं आणि त्यांचं लग्नानंतरचं नाव हे काय करण्यात आलेलं आहे? म्हणजेच नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. 1895 मध्ये त्यांनी ख्रिस्त धर्म स्वीकारला. 1900 मध्ये लक्ष्मीबाईंनी ख्रिस्त धर्म स्वीकारलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर ख्रिस्त संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून 1933 मध्ये नागपूर येथे झालेल्या ख्रिस्त साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि नाशिक येथे कवी संमेलनाच्या त्या स्वागत अध्यक्षा होत्या. साहित्य लक्ष्मी हा किताब प्र.के. अत्री यांनी त्यांना काय केलेला आहे? बहाल केलेला आहे.
आहे. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान देण्याचं काम कुणी केलेलं आहे, तर लक्ष्मीबाई टिळक यांनी केलेलं आहे. आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.